नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्री श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे कुलाबा आणि चेंबूरमधील धाडसी दरोडे. या कथेचा हा भाग. श्रीमती वोल्गा ज्युलियर क्रीम आणि त्यांचा नोकर संन्यासीराव हे दोघं जेव्हा कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. वोल्गा बऱ्याचशा खिन्नावस्थेत तिथल्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर निराशेच्या आणि चिंतेच्या गडद छाया स्पष्टपणे दिसत होती. काहीतरी कसलं तरी विलक्षण गंडांतर त्यांच्यावर कोसळलं आहे असं त्यांना बघून कोणीही तर्क करू शकत होतं. श्रीमती वोल्गा या संगीत शिक्षिका होत्या. कुलाब्याला शहीद भगतसिंग रोडवरील कुवर विला या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर त्या राहत होत्या. साठीच्या अगदी जवळ पोहोचलेल्या श्रीमती वोल्गा या ब्लॉकमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांचा नोकर संन्यासीराव यांनी देखील 40शी ओलांडली होती. तो देखील त्यांच्या ब्लॉकमध्ये राहत होता. या दोघांशिवाय त्यांचा कुत्रा डॉनी हा देखील असायचा. हा डॉनी श्रीमती वोल्गांचा अत्यंत लाडका कुत्रा होता. या डॉनीची देखभाल संन्यासी करत असे. रोज सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता संन्यासी डॉनीला बाहेर घेऊन थोडा वेळ फिरून आणायचा. त्या दिवशी जो प्रकार घडला तो संध्याकाळी बरोबर 4 वाजताच. 4 वाजता संन्यासी अर्थातच घरी नव्हता. तो डॉनीला बरोबर घेऊन गेला होता. ब्लॉकमध्ये एकट्या होत्या त्या श्रीमती वोल्गा. बरोबर 4:05 श्रीमती वोल्गांच्या दारावरची बेल वाजली. संन्यासी नुकताच ब्लॉक बाहेर पडला होता. बेलचा आवाज ऐकताच संन्यासी काहीतरी विसरला असेल आणि तोच पुन्हा आला असेल या समजुतीनं श्रीमती वोल्गांनी दार उघडलं. दारात 2 अपरिचित माणसं उभी होती. या दोघांकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघून त्यांना काय पाहिजे असं विचार तोच अनपेक्षित प्रकार विजेच्या वेगानं घडला. श्रीमती वोल्गांनी दार उघडताच दाराबाहेर जे दोघे उभे होते त्या दोघांनी झटकन आत प्रवेश केला आणि श्रीमती वोल्गांना समजण्यापूर्वी त्यांना या दोघांनी ओढत आत नेण्यास सुरुवात केली. हे दोघे चांगले ताकदवान गडी होते. श्रीमती वोल्गांनी प्रतिकार करू नये म्हणून या दोघांपैकी एकानं आपल्या पॅन्टच्या खिशातून रामपुरी चाकू बाहेर काढून वोल्गांवर रोखला होता. चाकूचं ते लखडणारं धारदार पातं बघताच श्रीमती वोल्गांच्या छातीत धडकी भरली होती. चाकूच्या धाकावर श्रीमती वोल्गांना आतल्या बेडरूम मधील पलंगावर बसवण्यात आलं. तेवढ्यात एक जण बाहेरचं उघडं दार आतून बंद करून पुन्हा बेडरूम कडे आला. तोपर्यंत दुसऱ्यानं वोल्गाबाईंच्या गळ्यापाशी चाकूचं टोक धरलेलं होतं. ब्लॉकचं दार लावून जो इसम आत आला त्यानेच लगेच आपल्या पुढील हालचाली सुरुवात केली. श्रीमती वोल्गा या दोघांकडे भयभीत नजरेने बघत होत्या. त्या इस्मानं लगेच आपल्या पॅन्टच्या खिशातून रुमाल बाहेर काढला आणि त्यानं श्रीमती वोल्गांचे डोळे रुमालाने बांधून टाकले. त्यानंतर त्यानं बेडरूम मधील एका कापडानं श्रीमती वोल्गांचे हात बांधले आणि त्याच्या डोक्यावर दुसरे एक कापड ठेवून त्यांचा चेहरा झाकून टाकला. श्रीमती वोल्गा या प्रकाराने इतक्या घाबरल्या होत्या की दोघं आपलं काय करणार आहेत हेच त्यांना समजत नव्हतं. वोल्गाबाईंना असं बंदिस्त केल्यावर या दोघा अज्ञात लुटारूंनी वोल्गाबाईंच्या हातातील मनगटी घड्याळ आणि सोन्याची अंगठी काढून घेतली. त्या बेडरूम मध्ये वोल्गाबाईंची पर्स होती. त्या पर्समध्ये असलेल्या कपाटाच्या चाव्या होत्या. या पर्समधून कपाटाच्या चाव्या घेतल्या. कपाट उघडून लुटारूंना एक मखमलीची थैली दिसली. या थैलीत एकूण 22 निरनिराळे मणी होते. हे मणी नजरेस पडताच त्या लुटारूंचे डोळे क्षणभर दिपले असावे. त्यांनी ती थैली आपल्या खिशात घातली. वोल्गाबाईंच्या घरात जो काय प्रकार घडला तो 10-15 मिनिटात आटोपला. ही लुबाडणूक संपल्यानंतर आणखीन एक घटना घडली. आपलं काम आटपून हे दोघे लुटारू ब्लॉक बाहेर पडण्यापूर्वी ज्याच्या हातात धारदार चाकू होता तो लुटारू आपला हा चाकू बंद करत असताना
चाकूचं उघडं पातं त्या लुटारूच्या नाकाला लागलं. क्षणार्धात त्या नाकाच्या शेंड्यातून रक्त वाहू लागलं. त्याच रक्ताचे 2-4 थेंब खाली जमिनीवर पडले. या प्रकारानं तो लुटारू हतबुद्ध झाला. परंतु लगेच त्यानं तिथे असलेल्या शिवण मशीनचे कापडी कव्हर उचलले आणि त्या कव्हरनं जमिनीवरचे रक्ताचे डाग पुसून टाकले आणि ते मशीन कव्हर बेडरूमला लागून असलेल्या बाथरूममध्ये टाकून हे दोघे लुटारू ब्लॉकमधून बाहेर पडले. आपल्याला असं बांधून या ब्लॉकमध्ये चोरी करण्यात येत आहे याची जाणीव बोलगाबाईंना झाली होती. त्यातल्या त्यात आपला खून केला नाही किंवा आपल्याला जखमी केलं नाही हीच त्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब होती. कपाट उघडण्याचा आवाज बोलगाबाईंनी ऐकला होता. हा आवाज जसा त्यांनी ऐकला तसाच ब्लॉकचा दरवाजा उघडून पुन्हा बंद झाल्याचा आवाजही ऐकला होता. हा आवाज ऐकून आपल्या ब्लॉकमध्ये शिरलेले चोरटे निघून गेले असावेत असा अंदाज त्यांनी बांधला आणि मागे बांधलेले हात सोडवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करू लागल्या. त्या लुटारूंनी बोलगाबाईंचे हात काही घट्ट बांधलेले नव्हते. थोड्याच वेळात बोलगाबाईंनी स्वतःचे हात सोडवले, डोळ्यावरचा रुमाल काढला आणि घाईघाईने त्या ब्लॉकच्या खिडकीपाशी आल्या. खिडकीपाशी येताच बोलगाबाईंनी खाली वाकून बघितले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या घरात ते जे दोघे लुटारू शिरले होते ते दोघं जण त्या इमारतीच्या बाहेरच उभे असलेल्या आणखी 2 इस्मांबरोबर बोलत होते. हे जे दुसरे दोघे जण होते त्या दोघांपैकी एकाच मास बोलगाबाई चांगल्याच ओळखत होत्या. त्या इस्माचं नाव होतं रशीद हबीब सय्यद. त्या रशीदनं पूर्वी बोलगाबाईंकडे 3-4 दिवस घरनोकर म्हणून काम केलं होतं. बोलगाबाई वरून काही ओरडणार तितक्यात ते चौघेही त्या इमारतीपासून दूर झाले. बोलगाबाई सुन्न झाल्या. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. त्या मागे वळून आपल्या उघड्या कपाटापिशी आल्या. कपाटातील मण्यांची पिशवी नाहीशी झाल्याचं समजताच त्या रडू लागल्या. इतक्या डॉनीला फिरायला घेऊन गेलेला संन्यासी ब्लॉकवर परतला. घरात आपली मालकीण रडत आहे पाहून संन्यासीला नवल वाटले. परंतु ब्लॉकमध्ये घडलेला प्रकार जेव्हा बोलगाबाईंकडून समजला तेव्हा तो सुन्न झाला. बोलगाबाईंच्या घरातील प्रकार थोड्याच वेळात त्यांच्या शेजाऱ्यांना समजला. तेवढ्यात कशासाठी म्हणून संन्यासी बाथरूममध्ये गेला तेव्हा त्याला तिथे रक्ताचे डाग पडलेले शिवण मशीनचे कव्हर दिसले. हे कव्हर इथे कसे आले आणि त्यावर रक्ताचे डाग कसे पडले याबाबत संन्यासी काही तर्कशक करू शकत नव्हता. बोलगाबाईंच्या ब्लॉकमध्ये या प्रकाराची चर्चा बराच वेळ चालू होती. अखेर कोणीतरी सुचवल्यामुळे बोलगाबाई पोलीस स्टेशनवर जायला तयार झाल्या आणि त्या संन्यासीसह संध्याकाळी 7 वाजता कुलाबा पोलीस स्टेशन येथे येऊन हजर झाल्या. ही घटना घडली त्या दिवशी तारीख होती 20 ऑक्टोबर 1973. 1973च्या ऐन दिवाळीत ही घटना कुलाबाईला घडली होती. बोलगाबाईंकडून सब इन्स्पेक्टर श्री आमने यांना हा प्रकार समजताच त्यांनी ताबडतोब या प्रकरणाची माहिती कुलाबा पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर श्री गंगाधर शिंदे आणि असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर श्री सोमेश्वर वाली यांना कळवले. आपल्या विभागात अशा प्रकारचा एक गंभीर गुन्हा घडल्याचं समजताच वाली आणि शिंदे यांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी आपल्याकडे घेतले. बोलगाबाई त्या दोघा लुटारांचं वर्णन तेवढं करू शकत होत्या, परंतु अशा वर्णनाची कितीतरी माणसं शहरात असण्याची शक्यता होती. त्यातल्या त्यात वाली आणि शिंदेंना आशादायक असा जो धागा दिसला तो केवळ रशीदचाच. बोलगाबाईंच्या ब्लॉकमध्ये ज्या दोघांनी हा गुन्हा केला होता तेच दोघं त्या गुन्ह्यानंतर काही मिनिटात खालच्या बाजूला रशीद बरोबर बोलताना बोलगाबाईंनी बघितले होते. वाली आणि शिंदे याचा अर्थ लावू शकत होते की एकतर रशीद या प्रकारात कुठेतरी असावा किंवा योगायोगानं तो त्या दोन्ही आरोपींना त्याच इमारतीखाली भेटला असावा. म्हणजे या दोघांना रशीद ओळखतो ही गोष्ट स्पष्ट झाली होती. वाली आणि शिंदे रशीदची चौकशी करू लागले, परंतु या बाबतीत बोलगाबाईंकडून फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. फार पूर्वी रशीदनं केवळ 3-4 दिवसच बोलगाबाईंकडे घरकाम केले होते. पण प्रश्न असा होता की रशीद बोलगाबाईंकडे कसा पोहोचला आणि त्याला तिथे कोणी काम मिळवून दिले होते. मिस लॉयर नावाची एक बाई माउंट प्लेझंट रोड वर राहत होती. या लॉयर बाईचा आणि बोलगाबाईचा पूर्वीचा परिचय होता. बोलगाबाईकडे काम करण्यापूर्वी हा रशीद याच लॉयर बाईकडे काम करत होता.
परंतु पुढे काही दिवसांनी रशीदनं लॉयरबाईंचे काम सोडले आणि वोल्गाबाईंकडे नोकरी धरली होती. रशीदच्या संदर्भात अधिक चौकशी वाली आणि शिंदे करीत असताना एक आश्चर्यकारक माहिती अनपेक्षितपणे उपलब्ध झाली की संन्यासीला एक गोष्ट आठवली. संध्याकाळी 4 वाजता संन्यासी डॉनीला बरोबर घेऊन ब्लॉकमधून बाहेर पडलेला होता आणि 4:30च्या सुमारास तो पुन्हा ब्लॉकवर पडलेला होता. परंतु या दरम्यान रस्त्यामध्ये एक अशी काही घटना घडली होती की त्या घटनेचं संन्यासीला थोडंफार आश्चर्य वाटलं होतं. संन्यासी डॉनीच्या गळ्यातील साखळी धरून आपल्या घराकडे निघाला होता. त्यावेळी समोरून एकूण 4 माणसं येत होती. या चौघांपैकी एकानं डॉनीला पाहून डॉनी डॉनी अशा 2दा हाका मारल्या होत्या. या हाका ऐकता संन्यासी त्या इसमाकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होता. हाका मारणारा तो इसम संन्यासीचा परिचयाचा नव्हता. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की या हाका ऐकताच डॉनी भराभर आपली शेपटी हलवू लागला. त्यानं जणू तो आवाज ओळखला होता. याच वेळी संन्यासीच्या लक्षात एक गोष्ट आली की या चौघांपैकी एकानं आपलं नाक रुमालानं दाबून धरलेलं आहे. वाली आणि शिंदे आता या प्रकाराचा विचार करू लागले. डॉनीला हाक मारणारा माणूस संन्यासीच्या परिचयाचा नव्हता, पण डॉनीने त्याचा आवाज ओळखला होता. याचा अर्थ तो माणूस कोण असावा? वोल्गाबाई वाली शिंदेजवळ रशीदचं जे वर्णन करीत होत्या, नेमकं तेच वर्णन संन्यासी देखील डॉनीला हाक मारणाऱ्या व्यक्तीचं करत होता. संन्यासी पूर्वी डॉनीला फिरवण्याचं काम रशीद करत होता. त्यामुळे रशीदनं रस्त्यात डॉनीला हाक मारली असावी असा तर्क करण्यात आला. या प्रकारावर आणखीन थोडा प्रकाश पडत होता. वोल्गाबाईंनी या दोघा लुटारूंची वर्ण वालीजवळ केली होती. त्याच वर्णनांची आणि तेच कपडे अंगात असलेली माणसं डॉनीला हाक मारणाऱ्या माणसांबरोबर होती असे संन्यासी ठामपणे सांगत होता. आता वाली आणि शिंदे यांचे विचारचक्र पुन्हा रशीद भोवती फिरू लागले. रशीद वोल्गाबाईंचा जुना नोकर होता, त्यामुळे तर्क करता येत होता की आपल्यानंतर वोल्गाबाईने घरात कोणता नोकर ठेवला असावा हे रशीदला माहीत नसावे. वोल्गाबाई घरात एकटी किती वाजता असते हे रशीदला माहीत असावे. तिचा नोकर आपल्यासारखाच डॉनीला 4 वाजता फिरायला नेत असावा याची कल्पना रशीदला असावी आणि त्यानुसार त्यानं आपल्या साथीदारांसह हा बेत आखला असावा. 4च्या सुमारास रशीद आपल्या साथीदारांसह कुवर विलापाशी पोहोचला असावा. 4 वाजता त्यानं संन्यासीला बिल्डिंग बाहेर डॉनीसह बाहेर पडताना बघितले असावे आणि वोल्गाबाई आता घरात एकटीच आहे असा अंदाज करून त्यांना आपल्या दोघा साथीदारांना ब्लॉकवर पाठवले असावे. आपले साथीदार पुन्हा खाली येईपर्यंत रशीद खालीच इमारती बाहेर थांबला असावा आणि म्हणूनच गुन्ह्यानंतर वोल्गाबाईंना तो आरोपीसह वरतून दिसला असावा. हा गुन्हा घडल्यानंतर रस्त्यानं जात असताना रशीदनेच डॉनीला हाक मारली असावी, म्हणजे रशीद या प्रकरणात हमखास असावा. वाली आणि शिंदे यांनी रशीदची चौकट अशी अंदाजाने तयार केली. वोल्गाबाईंची अंगठी आणि घड्याळ पळवण्यात आले होते आणि 22 काचेचे मणी पळवले होते. हे मणी कसले होते? हे मणी म्हणजे काय हिरे नव्हते, ते साधेच काचेचे होते. तरी ज्या अर्थी लुटारूंनी ते मणी पळवले होते त्या अर्थी त्यांना ते मणी म्हणजे बहुतेक हिरे वाटले असावे असा तर्क शिंदेने केला. आता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पुढील तपास करणं आवश्यक होतं. कुलाबा पोलीस स्टेशनचे प्रमुख इन्स्पेक्टर नेरली हे वाली आणि शिंदे आणि डिटेक्शन स्टाफसह वोल्गाबाईंच्या ब्लॉकवर येऊन हजर झाले आणि पुढील तपासास सुरुवात झाली. ब्लॉकमध्ये या गुन्ह्यासाठी जे कपडे वापरण्यात आले होते ते कपडे पंचनामा करून नेरलीने आपल्या ताब्यात घेतले. बेडरूममध्ये लादीवर रक्ताचा डाग पडला होता. शिवाय रक्ताचे डाग असलेले कव्हरही तिथे होते. या रक्ताच्या डागांमुळे पोलीस पार्टी क्षणभर बुचकळ्यात पडली. वोल्गाबाईंच्या शरीरावर एकही जखम झालेली नव्हती. केवळ चाकूच्या धाकावर त्यांना लुबाडले होते. मग हे रक्त कोणाचे? नेरली, वाली आणि शिंदे या निष्कर्षाला येऊन पोहोचले की या 2 आरोपींपैकी कोणाला तरी जखम झालेली असावी, पण कशी झाली असावी ते काही समजत नव्हतं. या रक्ताच्या डागांमुळे केवळ एक अंदाज करता येत होता, तो असा की संन्यासीनं जसा डॉनीला हाक मारणारा माणूस बघितला होता तसाच त्याच्याबरोबर नाकावर रुमाल धरून चालणारा माणूस त्याने बघितला असावा.
असा तर्क करता येत होता. आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रशीदपासून सुरुवात करणं आवश्यक होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती की रशीदचा नेमका पत्ता बोलकाबाई देऊ शकल्या नाहीत. त्यांनी फक्त मिस लॉयरचा पत्ता पोलीस पार्टीला दिला. हा पत्ता नीट नोंद करून आणि रशीदचं वर्णन नीट लक्षात ठेवून वाली आणि शिंदे आपल्या डिटेक्शन स्टाफसह त्याच रात्री 11 वाजता माउंट प्लेझंट रोडवर मिस लॉयरच्या घरी येऊन धडकले. आपल्या दारात पोलीस पार्टी बघताच लॉयरबाई गांगरल्या. परंतु वालीकडून खरा प्रकार समजताच त्यांना हायसे वाटले. पण लॉयरबाईलाही रशीद कुठे राहतो हे माहीत नव्हते. मात्र रशीद त्यांना त्यांच्याच रोडवर अनेकदा दिसत असायचा. या माहितीवरून रशीद माउंट प्लेझंट रोडवर कुठेतरी राहत असला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली. माउंट प्लेझंट रोडवर वाली आणि शिंदेंनी आपलं लक्ष केंद्रित केलं. म्हणजे नेमकं काय केलं तर रशीद हा घरनोकर होता. माउंट प्लेझंट रोडवर तो कुठेतरी घरनोकर असण्याची शक्यता होती. म्हणून या रोडवर वाली शिंदेंना जे जे घरगडी आढळले त्या सर्वांकडे त्यांनी रशीदची चौकशी सुरू केली. ही चौकशी पहाटेपर्यंत सुरू होती. परंतु रशीद नेमका कुठे कामाला आहे काही समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशी सुरू केली. या चौकशीत एक वेगळी माहिती मिळाली की रशीद रोज संध्याकाळी इथे येतो. म्हणजे रशीद माउंट प्लेझंट रोडवर कामाला नव्हता तर तो रोज संध्याकाळी इथे जात येत होता. ती जागाही समजली. ती जागा समजताच वाली शिंदेंनी त्या जागेवर आपलं जाळं टाकलं. प्रश्न फक्त एवढाच होता की रशीद तिथे खरोखरच येईल का. संध्याकाळी 7च्या सुमारास एक माणूस त्या जाळ्याभोवती आला. इतका वेळ वाली आणि शिंदेंनी रशीदचं वर्णन आपल्या मनात बिंबवून ठेवलं होतं. या वर्णनाशी तो माणूस तंतोतंत जुळत होता. इतकंच नव्हे तर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. वाली आणि शिंदे समजून चुकले की आपल्याला हवा असलेला रशीद हाच असावा. ही खात्री पटताच त्यानं त्या माणसांवर झडप घातली. त्याला अटक करताच तो नेमका रशीदच निघाला. कुलाब्याला गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासात त्या गुन्ह्यातील एक आरोपी पकडण्यात वाली आणि शिंदे यांना यश मिळालं होतं. रशीदला तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये आणून इन्स्पेक्टर नेर्लिन पुढे उभं केलं आणि ताबडतोब पुढील चौकशी सुरू केली. पोलीस स्टेशनात त्यांना आपल्या गुन्ह्याची तात्काळ कबुली दिली आणि आपल्या साथीदारांची नावं वालींना सांगितली. रशीदच्या इतर साथीदारांची नावं होती ती वीरेंद्र देवकिसन, अँथोनी मायकेल आणि कांती वल्लभ शिरोमणी. रशीदप्रमाणे तिघेही निरनिराळ्या ठिकाणी घरनोकर म्हणून काम करत होते. वाली आणि शिंदे यांनी या गुन्ह्याची आरंभी जी चौकट तयार केली होती ती चौकट आता परिपूर्ण झाली होती. या गुन्ह्याचा सूत्रधार रशीदच होता. परंतु तो जरी सूत्रधार होता तरी प्रत्यक्ष गुन्ह्यात त्याने आणि वीरेंद्रने भाग घेतला नव्हता. गुन्ह्याच्या वेळी रशीद आणि वीरेंद्र कुंवर विला बिल्डिंग खाली उभे होते आणि अँथोनी आणि कांती वोल्गाबाईंच्या ब्लॉकमध्ये शिरले होते. ब्लॉकमध्ये शिरताच कांतीनं वोल्गाबाईंवर आपल्या जवळील चाकू रोखला होता आणि अँथोनीनं घड्याळ, अंगठी आणि मणी चोरले होते. वोल्गाबाईंच्या घरात लुबाडणूक झाल्यानंतर कांतीच्या नाकाला चाकूचं पातं लागून जखम झाली होती आणि म्हणूनच ब्लॉकमधून खाली आल्यावर त्यानं रशीदच्या रुमालानं आपलं नाक दाबून धरलं होतं. त्याची ही अवस्था संन्यासीने बघितली होती. रस्त्यातून जाताना रशीदनंच डॉनीला हाका मारल्या होत्या आणि त्याला ओळखून डॉनी शेपटी हलवू लागला होता. संन्यासी डॉनीला बरोबर घेऊन संध्याकाळी किती वाजता बाहेर पडतो ही माहिती रशीदनं अगोदरच काढली होती आणि पद्धतशीरपणे योजना आखून गुन्हा घडवून आणला होता. दुसऱ्या दिवशी दिनांक 22 रोजी सकाळी वाली आणि शिंदे आपल्या स्टाफसह रशीदला बरोबर घेऊन जीपनं पेडर रोडला येऊन धडकले. पेडर रोडवर असलेल्या भागवत निवास या बिल्डिंगच्या गॅरेजमध्ये रशीदचा एक मित्र राहत होता. रशीदनं या आपल्या मित्राकडे वोल्गाबाईंचे मणी ठेवले होते. वालींनी पंचनामा करून ते मणी ताब्यात घेतले आणि त्यांनी रशीदच्या मित्राचा आवश्यक तो जबाब घेतला. 22 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता रशीद पोलीस पार्टीसह बरोबर बुलाबाई देसाई रोडवर असलेल्या स्विमिंग पूलवर आला. या स्विमिंग पूलवर काम करणारे कर्मचारी त्याच्या परिचयाचे होते. रशीद या स्विमिंग पूलच्या अटेंडंट रूममध्ये आपल्या मित्रांसह झोपायचा. हा स्विमिंग पूल तिथे असलेल्या अनिता कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या आवारात होता. रशीदनं वोल्गाबाईंची अंगठी तिथे ठेवली होती. ही अंगठी वालींनी पंचनामा करून आपल्या ताब्यात घेतली.
अंगठी ताब्यात घेऊन वाली आणि शिंदे पुन्हा आपल्या पोलीस स्टेशनवर जायला निघाले. तेव्हा संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि रस्त्यावर गर्दी होती. यावेळी वाली आणि शिंदे यांचं दैव त्यांच्यावर खुश होतं. त्यांची जीप हळूहळू पुढे जात असताना अचानक समोरून येणारा वीरेंद्र रशीदला दिसला. वीरेंद्र विरुद्ध फुटपाथाने सरळ चालला होता. त्याला पाहताच रशीद चपापला. त्यानं जीपमधूनच वालींना वीरेंद्र दाखवला. परंतु यावेळी परिस्थिती अशी होती की भोलाबाई देसाई रोडवर ट्रॅफिक जाम झाल्यामुळे वालींना आपली जीप मागे वळवता येत नव्हती. त्यांनी आणि शिंदेंनी जीपमधून खाली उड्या मारल्या आणि ते धावत वीरेंद्रपाशी जाऊ लागले. इतकेच वीरेंद्रचे लक्ष त्या दोघांकडे गेले आणि तो घाबरून पळू लागला. आपल्या मागे पोलीस लागले पाहता वीरेंद्र पळत होता. धावता धावता वीरेंद्र एका स्टॉपवर वरून नुकत्याच सुटलेल्या एका बसपाशी आला आणि त्यानं ती धावती बस चपळाईने पकडली. वीरेंद्र बसमध्ये चढलेला पाहताच वाली आणि शिंदे अधिक वेगाने धावू लागले आणि महत्प्रयासाने या दोन्ही अधिकाऱ्यांनी ती धावती बस पकडली. वाली आणि शिंदेंना बसमध्ये पाहताच वीरेंद्रचं धाप दणाणलं आणि तो मधल्या गँगवे मधून पुढे झाला. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना आणि कंडक्टरला या प्रकाराबद्दल माहीत नव्हतं. कोणीतरी तिघांनी धावती बस पकडल्याचं पाहताच हे तिघे बसचे प्रवासी असतील अशी कल्पना झाली. वाली आणि शिंदे बसमध्ये चढताच त्यांच्या पाठोपाठ त्यांची जीप आली आणि या जीपनं बसला ओव्हरटेक करून बस जबरदस्तीने थांबवली. बस थांबताच वीरेंद्र बसच्या पुढच्या भागातून खाली उतरला आणि वेगानं धावू लागला. तोपर्यंत वाली आणि शिंदे त्याच्या मागे धावू लागले. तेवढ्या जीपमधील काही शिपाई वीरेंद्रच्या मागे धावले आणि 2-4 मिनिटातच वीरेंद्र वालींच्या हाती सापडला. केवळ 5-10 मिनिटात तिथे पळापळीचा आणि पाठलागाचा अद्भुत प्रयोग रंगला होता. 20 तारखेला गुन्हा घडला. 21 तारखेला रशीदला अटक केली. 22 तारखेला वीरेंद्र सापडला आणि 24 तारखेला अँथोनीला पकडले. अँथोनीचा एक मित्र धारावी झोपडपट्टीत राहत होता. अँथोनी त्याच्याकडे राहण्यासाठी गेलेला होता आणि ही माहिती वीरेंद्रला होती. वीरेंद्रला अँथोनीच्या मित्राची झोपडी माहिती होती. वाली आणि शिंदे आपल्या स्टाफसह 24 तारखेच्या पहाटे वीरेंद्रला बरोबर घेऊन धारावी झोपडपट्टीत आले आणि अँथोनीच्या मित्राला झोपडीवर छापा घालून त्यांनी निद्रिस्त अँथोनीला आपल्या ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील 3 आरोपी पोलिसांना हाती सापडले. आता राहिला होता तो कांती वल्लभ. कांती जरी पोलिसांच्या हाती सापडला नव्हता तरी इतर जणच पोलिसांच्या ताब्यात होते. गोलगाबाईंच्या गुन्ह्याची माहिती जमवत असताना वाली आणि शिंदे यांनी या 3 आरोपींची पुन्हा नीट चौकशी केली आणि या प्रकारचा गुन्हा आणखीन कुठे केलाय का याची चौकशी सुरू केली. या 3 आरोपींकडून चौकशी करत असताना एक माहिती आली. या माहितीनं वाली आणि शिंदे चक्रावून गेले. या गुन्ह्यापूर्वी केवळ 1 महिना अगोदर असा एक गुन्हा घडला होता. त्या गुन्ह्याचा शोध चेंबूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि डिटेक्शन क्राईम ब्रांचचे अधिकारी एकाच वेळी घेत होते. हा गुन्हा म्हणजे चेंबूर येथे घालण्यात आलेला एक धाडसी दरोडा. विशेष आश्चर्याची गोष्ट अशी होती की वीरेंद्र आणि अँथोनी यांनी इतर 6 जणांच्या साहाय्यानं चेंबूर येथील युनियन पार्क येथील एका बंगल्यात मध्यरात्री दरोडा घातला होता. या दरोड्याची थोडक्यात हकीकत अशी होती. चेंबूर येथे असलेल्या युनियन पार्कमधील एका प्रशस्त बंगल्यात श्री प्रमोद कुमारन सन्याल हे आपल्या पत्नीसह राहत होते. सन्याल यांच्या बंगल्याचा नंबर होता 33. हा बंगला सुप्रसिद्ध RK स्टुडिओ जवळ होता. श्री सन्याल यांची मुलं परदेशात आपलं शिक्षण करत होती. त्यांच्या बंगल्यात मिसेस सन्यालचा पुतण्या गौतम भट्टाचार्य राहत होता. श्री सन्याल हे मुंबईतील एका फार मोठ्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. सन्याल यांच्या बंगल्यात एकूण 3 नोकर कामाला होते. या नोकरांपैकी स्वामी नावाचा एक नोकर बंगल्यातच झोपायचा, तर राजू आणि कन्हैयालाल हे दोघे नोकर बंगल्याच्या मागच्या बाजूस असलेल्या सर्वंट क्वार्टर्समध्ये झोपायचे. याखेरीज बंगल्याची रखवाली करणारा एक गुरखा होता. मात्र हा गुरखा फक्त रात्री रखवाली करायचा. दिवसा हाच गुरखा सर्वंट क्वार्टर्समध्ये झोपलेला असायचा. दिनांक 22 सप्टेंबर 1973 रोजी 11:30 वाजता श्री आणि सौ सन्याल आपल्या बेडरूममध्ये झोपलेले होते. गौतम भट्टाचार्य हा दुसऱ्या बेडरूममध्ये झोपलेला होता. श्री सन्याल याच्या बेडरूमला लागून संडास आणि बाथरूम होते.
त्या रात्री 1 वाजता श्री सन्याल यांना आपल्या बेडरूममधून कसलासा आवाज ऐकू आला. ते त्यावेळी अर्धवट झोपेत होते, परंतु त्यांना पुन्हा आवाज आला. हा आवाज बेडरूमला असलेल्या बाथरूमच्या दाराचा होता. सन्यालांनी किरकिऱ्या डोळ्यांनी बाथरूमकडे बघितले. ते बघितले आणि ते दचकले. बाथरूमच्या दारातून एकूण 3 व्यक्ती बाहेर येत होत्या. आपल्या बेडरूममध्ये एकूण 3 माणसं पाहताच सन्याल यांच्या छातीत धडकी भरली. ते गायगाने उठणार इतक्या त्या तिन्ही व्यक्ती पुढे झाल्या आणि या तिघांपैकी एकानं सन्याल यांच्या मानेवर आपल्या हातातील रिव्हॉल्व्हरची नळी टेकवली. या रिव्हॉल्व्हरधारी माणसाचं नाव होतं कांती, जो कांती वालींना हवा होता. सन्याल याच्या मानेवर रिव्हॉल्व्हर टेकून कांती दबक्या स्वरात म्हणाला, उठो मत और आवाज मत निकालो, वरना जान से मार डालूंगा. सन्याल भीतीने थरथरू लागले. ते निश्चित पडून राहिले. कांतीच्या बोलण्याचा आवाज ऐकून मिसेस सन्याल जागा झाला. त्या बेडरूममध्ये 0 पॉवरचा नाईट लॅम्प होता. त्याच प्रकाशात हा सारा प्रकार चालू होता. सारा प्रकार बघताच मिसेस सन्याल घाबरल्या. त्या एका व्यक्तीनं आपल्या हातातील धारदार चाकू मिसेस सन्यालच्या गळ्यावर रोखून त्यांना गप्प राहायला भाग पडलं. ही चाकूधारी व्यक्ती म्हणजे वालींच्या ताब्यात असलेला अँथोनी मायकेल होता. कांती आणि अँथोनी यांच्याबरोबर त्यांचा एक आणखीन सहाय्यक बेडरूममध्ये होता. त्याचं नाव होतं प्रताप सिंग. प्रतापच्या हातात कोणतंही हत्यार नव्हतं. त्यानं मिसेस सन्यालजवळील बेडरूममध्ये असलेल्या चाव्या मागितल्या. या चाव्या मिसेस सन्याल यांच्या उशीखाली होत्या. त्या त्यांनी काढून दिल्या. मिसेस सन्यालने दिलेल्या चाव्यांच्या साहाय्यानं त्यानं ताबडतोब कपाट उघडलं आणि रोख 3,000 रुपये त्याला सापडले. बाकी काही मिळालं नाही. जेवर निकालो, त्या भीतभीत म्हणाल्या. दागिने बँकेत लॉकरमध्ये. दागिने कपाटात खरोखरच नव्हते. मिसेस सन्याल आपले दागिने बँक लॉकरमध्ये ठेवत होत्या. मिसेस सन्याल यांच्या हातात असलेले सोन्याची पाटली होती, ती अँथोनीने काढून घेतली आणि कांती सन्यालला म्हणाला, ब्लॅक मनी निकालो. परंतु सन्याल यांच्याकडे ब्लॅक मनी नव्हता. प्रतापने पुन्हा ती बेडरूम नीट तपासली. ट्रान्झिस्टर, रेडिओ, रोलेक्स घड्याळ, एक टाईमपीस वगैरे वस्तू उचलून ते तिघे ज्या मार्गाने बेडरूममध्ये आले होते त्याच मार्गाने तेथून बाहेर पडले. मात्र जाण्यापूर्वी प्रतापनं बेडरूममध्ये असलेल्या टेलिफोनच्या तारा, टेबल लॅम्प, नाईट लॅम्प वगैरे दिव्याच्या वायरी तोडून टाकल्या. या धाडसी दरोड्यात फक्त तिघांचाच हात नव्हता. अँथोनी, कांती आणि प्रताप हे जरी प्रत्यक्ष बेडरूममध्ये शिरले होते, तरी वीरेंद्र आणि त्या आणखीन 2 साथीदार रमेश सिंग आणि मणी हे देखील या दरोड्यात होते. अँथोनीचा अजून एक साथीदार होता. त्याचं नाव होतं लिंगय्या राजय्या. हा लिंगय्या बंगल्याबाहेर कायंत्रावर एका गाडीत ड्रायव्हरच्या जागेवर बसला होता. या दरोड्यासाठी याच टोळीनं एक गाडी चोरलेली होती. रात्री पाऊणच्या सुमारास ही टोळी युनियन पार्कपाशी पोहोचलेली होती. यावेळी लिंगय्या गाडीतच बसून राहिला होता. बाकी इतर सर्वजण सन्याल यांच्या बंगल्याच्या आवारात शिरले होते. आत शिरताच टोळीनं बघितलं की बंगल्याचा गुरखा उदय सिंग बंगल्याच्या वरांड्यात खुर्चीवर बसून पेंगतो आहे. प्रत्यक्ष दरोडा घालताना कदाचित हाच उदय सिंग जागा होण्याची शक्यता होती. एवढ्यासाठी रमेश सिंगनं आपला चाकू उघडला आणि आपल्या पावलांचा आवाज न करता तो उदय सिंग जवळ जाऊन उभा राहिला. उदय सिंग पेंगत होता आणि म्हणून तो वाचला. नाहीतर रमेश सिंगने त्याचा कोथळा निश्चित बाहेर काढला असता. बंगल्याच्या आवारात बागही होते. या बागेतील झोडपात वीरेंद्र आणि मणी आपल्या चाकूसह लपून बसले. अगदी ऐनवेळी कोणी आल्यास त्याचा बंदोबस्त करण्याचं काम त्या दोघांकडे होतं. यानंतर अँथोनी, कांती आणि प्रताप बंगल्याच्या मागच्या बाजूस आले आणि तिघेही तिथे असलेल्या ड्रेनेज पाईपच्या आधारे ते तिघेही वर चढून आले. त्यावेळी 1 वाजला होता. एक अनपेक्षित संकट आकस्मिकपणे बंगल्याच्या बागेत उद्भवले होते. सन्यालचा नोकर राजू हा रात्रीचा सिनेमा बघून बंगल्यावर परतला होता. बंगल्याबाहेर उभी असलेली गाडी त्यानं बघितली होती, परंतु या गाडीचा फारसा विचार न करता राजू बंगल्याच्या आवारात शिरला आणि आपल्या सर्वंट क्वार्टर्सकडे तो निघाला. बंगल्याच्या बागेत राजूला पाहताच झोडपात लपलेले वीरेंद्र आणि मणी चपापले. त्यांनी हातातील चाकू सरसावला आणि बाहेर उड्या मारून त्या दोघांनी राजूवर चाकू रोखून त्यानं गप्प राहायला भाग पडलं.
नंतर चाकूच्या धाकावर ते त्याला बरोबर घेऊन सन्यालच्या मागच्या बाजूला असलेल्या गॅरेजपाशी आले. गॅरेज उघडेच होते. त्यांनी गॅरेजमध्ये सन्याल यांची डॉज गाडी उभी होती. या गॅरेजमध्ये वीरेंद्रला एक दोरी दिसली. या दोरीच्या साह्यानं वीरेंद्रने राजूला डॉजच्या बॉनेटला बांधून टाकले आणि गॅरेजमधील कपड्याच्या साह्यानं वीरेंद्रने राजूचे डोळे बांधून त्याच्या तोंडात कापडाचा एक गोळा कोंबला. आपला दरोडा यशस्वी झाल्यानंतर अँथोनी, कांती आणि प्रतापनं बाथरूमच्या खिडकीतून खाली उड्या मारल्या आणि या बाथरूमला गज नव्हते. त्यांनी उड्या मारताच वीरेंद्र आणि मणी तिथे आले. रमेशही तिथे आला. ही टोळी बंगल्याच्या आवारातून बाहेर पडली. नेमका त्याचवेळी उदयसिंग जागा झाला आणि चोर चोर म्हणून ओरडून तो टोळीच्या मागे धावला. ही टोळी रस्त्यावर येताच लिंगय्यानं गाडीचं इंजिन सुरू झालं आणि या गाडीतून ही टोळी क्षणार्धात नाहीशी झाली. हेवानावर श्री आणि सौ सन्याल चोर चोर असे ओरडत होते. उदयसिंग ताबडतोब वर आला. तेवढ्यात दुसऱ्या बेडरूममध्ये झोपलेला गौतम भट्टाचार्य जागा झाला आणि बंगल्यात गोंधळ निर्माण झाला. तशात मागे हात बांधलेला राजू त्यांना आढळला. सन्याल आपल्या बंगल्याच्या तळमजल्यावर आले आणि त्यांनी दुसऱ्या फोनवरून पोलीस कंट्रोल रूम बरोबर संपर्क साधला आणि माहिती दिली. सन्याल यांचा फोन मिळताच कंट्रोल रूमने ताबडतोब एक वायरलेस गाडी घटनास्थळी पाठवली आणि चेंबूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. चेंबूर पोलीस स्टेशनचे अधिकारी ताबडतोब घटनास्थळी धावले आणि तपास सुरू केला आणि चेंबूर पोलीस आणि CID अधिकारी या दरोड्याचा शोध घेऊ लागले. परंतु हीच टोळी अचानकपणे वाली आणि शिंदेच्या हाती लागले होते. या टोळीचा हा नवा गुन्हा समजताच इन्स्पेक्टर नेरली, वाली आणि शिंदे हे अधिकारी नव्या हुरूपाने पुढील तपासास लागले आणि चेंबूर पोलीस स्टेशनहून सन्यालच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याचे कागदपत्र मागून घेतले. वालींनी अँथोनी वीरेंद्रकडे अधिक चौकशी करताच टोळीचा इतिहास उजेडात आला. तो असा: अँथोनी आणि मणी हे दोघेही गावदेवी विभागात गरगडी म्हणून काम करत होते. काही दिवस गरगडी तर काही दिवस सुतार, फिटर अशी कामे करून दोघेही जगत होते. कुठेतरी मोठा दल्ला मारून बरेचसे पैसे हाती बाळगावेत अशी दोघांची महत्वाकांक्षा होती. गावदेवी येथे एव्हरेस्ट अपार्टमेंट या नावाची एक मोठी इमारत होती. या इमारतीपाशी एक कॅन्टीन होते. हे कॅन्टीन अण्णाचे कॅन्टीन म्हणून ओळखले जायचे. इथेच अँथोनी आणि मणीची वीरेंद्र बरोबर ओळख झाली. वीरेंद्र गावदेवीच्या सिमला हाऊसमध्ये वॉचमन म्हणून काम करत होता आणि तो या अण्णाच्या कॅन्टीनमध्ये रोज जेवायला यायचा. अँथोनी आणि मणीप्रमाणे वीरेंद्रलाही बरेच पैसे हवे होते. या तिघांनी मग गावदेवीमध्ये लहान सहान बुरट्या चोऱ्या सुरू केल्या. या गुन्ह्यात ते तिघेही जसे जसे यशस्वी होऊ लागले तसा कुठेतरी मोठा डल्ला मारण्याचा का विचार त्यांच्या मनात येऊ लागला. आता डल्ला मारायचा म्हणजे काय तर कुठल्या तरी मोठ्या बंगल्यात शिरून साक्षात दरोडा घालण्याचा विचार त्यांच्या मनात होता. या दरोड्यासाठी अँथोनीनं सन्याल यांच्या बंगल्याची निवड केली होती. या प्रकरणात आश्चर्याची गोष्ट अशी होती की याच अँथोनीनं 5 वर्षापूर्वी सन्याल यांच्या बंगल्यात नोकर म्हणून काम केलेले होते. अँथोनीने बंगल्यात फार दिवस काम केलेले नव्हते, परंतु त्याला या बंगल्याची चांगली माहिती होती. बंगल्याच्या मागच्या बाजूस असलेल्या पाईपवरून बाथरूममध्ये जाता येईल आणि बाथरूममधून बेडरूम मध्ये शिरता येईल त्याला माहीत होतं आणि बाथरूमला गज नाहीत हे देखील त्याला माहीत होतं. परंतु या दरोड्यासाठी आणखीन काही माणसं अँथोनीला हवी होती आणि एक गाडी पण हवी होती. लिंगय्या, राजय्या, रमेश सिंग, प्रताप सिंग, विष्णू, कांती हे जसे अँथोनीचे साथीदार होते ते मूळचे वीरेंद्रचे मित्र होते आणि हे सर्वजण गावदेवी विभागात ठिकठिकाणी घरनोकर म्हणून काम करत होते. वीरेंद्रने या साऱ्यांना अँथोनीने आयोजित केलेल्या कटात सामील करून घेतले. गाडीचा प्रश्न रमेशने सोडवला. रमेश पेडर रोड वरील भागवत निवासमध्ये राहायचा. श्री मिश्रांकडे नोकरीला होता. श्री मिश्रा यांची स्वतःची एक गाडी होती, पण ते परदेशात गेल्यामुळे ती गाडी गॅरेजमध्ये पडून होती. अँथोनीने हीच गाडी बाहेर काढण्याचं ठरवलं. लिंगय्या बऱ्यापैकी ड्रायव्हिंग जाणत होता. रमेश बरोबर जाऊन त्यानं मिश्रांची गाडी एकदा नीटपणे बघून घेतली आणि गाडीची डुप्लिकेट चावी बनवली. गाडीचा प्रश्न निकालात निघताच अँथोनी आणि वीरेंद्रने मुंबईचा चोर बाजार गाठला आणि त्या चोर बाजारातून एकूण 4 रामखुरी चाकू विकत घेतले. चाकूची जशी खरेदी झाली तरी आपल्याला एखादे रिव्हॉल्वर असावे असे अँथोनीला वाटत होते. रिव्हॉल्वरचा प्रश्न कांतीने सोडवला.
त्याच्याकडे चित्रपटात वापरतात तसे नकली परंतु असली वाटणारे रिव्हॉल्वर होते. हे रिव्हॉल्वर त्याला विष्णूकडून मिळाले होते. विष्णू पूर्वी दादरच्या रूपतारा स्टुडिओत काम करत होता, तेव्हा त्यानं ते गुपचूप चोरून आणले होते. दरोड्याची अशी तयारी होताच दिनांक 21 सप्टेंबर 1973 रोजी ही टोळी पेडर रोडवर जमा झाली. तेव्हा रात्रीचे 11:30 वाजले होते. लिंगय्याने श्री मिश्रांच्या गाडीची डुप्लिकेट चावी बनवली होती. या चावीनं त्यानं मिश्राची गाडी बाहेर काढली आणि या गाडीत ही सारी मंडळी बसून चेंबूरला आली. परंतु गाडीत बरीच गर्दी झाल्यामुळे विष्णूला वाटेतच हाजी अली येथे उतरवण्यात आले आणि मंडळी पुढे चेंबूरला निघाली. चेंबूर दरोड्यात रशीदचा काही संबंध नव्हता. या दरोड्यानंतरच त्याची आणि अँथोनीची ओळख झाली होती. चेंबूर दरोडा प्रकरणात ही टोळी यशस्वी झाल्यावर पुढे 1 महिन्यानं अँथोनीनं रशीदच्या साह्यानं वोल्गाबाईंच्या घरावर दरोडा घालायचं ठरवलं आणि दरोडा घातला पण. परंतु यावेळी रशीद पोलिसांच्या हाती सापडून पाठोपाठ अँथोनी आणि वीरेंद्र यांनाही या गुन्ह्यात अटक झाली होती. आता चेंबूर दरोडा प्रकरणातील इतर आरोपींना अटक करणं आणि दरोड्यातील चीजवस्तू परत मिळवणं आवश्यक होतं. नेरली वारली शिंदे, सब इन्स्पेक्टर प्रभाकर कामत आणि डिटेक्शन स्टाफ अँथोनीला बरोबर घेऊन माउंट प्लेझंट रोडवरील एव्हरेस्ट अपार्टमेंटमध्ये आला. इथे एका दगडाखाली अँथोनीने आपला चाकू लपवून ठेवला होता. तो चाकू ताब्यात घेतला. 24 तारखेला वाली आणि शिंदे अँथोनीला बरोबर घेऊन अंबरनाथला आले. अंबरनाथला एका झोपडपट्टीत मणी राहत होता आणि वोल्गाबाईंचं मनगटी घड्याळ त्याच्याकडे होतं. अँथोनीनं मणीची झोपडी दाखवताच त्याच्या झोपडीवर छापा घालण्यात आला आणि मणीला अटक करून वोल्गाबाईंचं घड्याळ ताब्यात घेतलं. मणीला अटक करून झाली वर शिंदे अंबरनाथहून थेट मुंबईला पेडर रोडवर आले. तेव्हा रात्रीचे 11:30 वाजले होते. पेडर रोडवर भागवत निवासच्या आवारात लिंगय्या आणि रमेश सिंग झोपले होते. अँथोनीनं त्या दोघांना दाखवताच त्यांची उचलबांगडी झाली. या अटकेनंतर त्याच पहाटे प्रताप सिंगला नेपियन सी रोडवर जलदर्शन बिल्डिंगच्या आवारात तो झोपलेला असताना पकडले गेले. चेंबूरच्या दरोड्यात जे रिव्हॉल्वर वापरण्यात आले होते ते प्रताप सिंगनं श्रीमती गुरुपाल सिंग यांच्या फ्लॅटमधील संडासाच्या टाकीमागे लपवून ठेवले होते. ते पहाटे त्यांना ताब्यात घेतले गेले. आपल्या फ्लॅटमध्ये एक रिव्हॉल्वर सापडलेले समजताच आणि आपल्या नोकरानं एका ठिकाणी दरोडा घातला हे समजताच श्रीमती गुरुपाल सिंग विस्फारित नजरेने प्रतापकडे बघू लागल्या. कुलाबा आणि चेंबूर दरोड्यातील 2 आरोपी कांती आणि विष्णू पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. श्री सन्याल यांचे रोलेक्स घड्याळ लिंगय्यानं पटेल नावाच्या एका डॉक्टरला 650 रुपयाला विकले होते. डॉक्टर पटेल यांच्या ड्रायव्हर बरोबर लिंगय्याचा परिचय होता. त्या ड्रायव्हर मार्फतच हा व्यवहार झाला होता. वाली आणि शिंदे यांनी या डॉक्टरांची भेट घेऊन ते घड्याळ परत मिळवले. प्रतापनं पेडर रोडवर राहणाऱ्या आस्ताफ कुरेशी या गृहस्थास सन्याल याचा ट्रान्झिस्टर विकला होता. तो ट्रान्झिस्टरही हस्तगत केला गेला. वीरेंद्रने आपला स्वतःचा चाकू नेपियन सी रोडवरील मेहरनीस बिल्डिंगच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीखाली लपवला होता. तो ताब्यात घेतला. सन्याल यांचे टाइमपीस आणि मिसेस सन्याल यांची सोन्याची बांगडी कांतीकडे होती. परंतु कांती आणि विष्णू पोलिसांच्या हाती सापडले नव्हते. या दोघांची माहिती मिळवत असताना वालींना कांतीच्या एका मैत्रिणीचा आणि नाव आणि पत्ता समजला. ही मैत्रीण वरळी झोपडपट्टीत राहत होती आणि तिचं नाव होतं तारा. तारावर नजर ठेवल्यावर दिनांक 29 रोजी सकाळी तारा आणि हाजी अली बस स्टॉपवर असताना तिथं कांती आणि विष्णू आले. या दोघांचे वर्णन वालींना अगोदर समजले होते. वाली आणि शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता कांती आणि विष्णूवर झडप घातली. या प्रकारानं कांती घाबरला खरा, पण तो मी नव्हेच अशी भूमिका त्यानं घेतली. वालींचं लक्ष यावेळी कांतीच्या नाकाकडे गेलं. त्याच्या नाकाला जखम झाल्याची खूण स्पष्टपणे दिसत होते. अगदी आरंभी डॉनीला हाक मारताना संन्यासीनं रशीद बरोबर एक माणूस बघितला होता की ज्यानं आपल्या नाकाला रुमाल दाबून धरला होता. त्यानंतर वोल्गाबाईंच्या घरात ज्याला धरले तो कांतीच असल्याची पूर्ण खात्री वालींना होती. त्यांनी ताबडतोब कांतीला विष्णूला पोलीस स्टेशनात आणले. नंतर कांतीनं आपला गुन्हा कबूल केला. कांतीनं श्री सन्याल यांचं घड्याळ आपल्या मामाकडे ठेवलं होतं. त्याचा मामा मस्जिद बंदरला राहत होता. तो देखील कांतीच्या मामाकडून श्री सन्याल यांचं घड्याळ ताब्यात घेतलं गेलं.
मिसेस सन्याल यांची सोन्याची पाटली मारवाड्याला विकली होती. हा मारवाडी झवेरी बाजारात राहत होता. परंतु दुर्दैवानं मारवाड्यानं ती पाटली अगोदरच गाळून टाकली होती. त्यामुळे सोन्याची पाटली आणि रोख 3,000 यांना श्री सन्याल यांना मुकावं लागलं. दरोड्याच्या पहाटेच टोळीनं 3,000 रुपयांची वाटणी केली होती. कांतीच्या नाकावर जखम होतीच. त्याला अटक केल्यानंतर कांतीला सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये अधिक तपासणीसाठी पाठवले. कांतीच्या नाकावरील जखमेची पाहणी करून ती जखम 7 दिवसांपूर्वीची असावी असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला आणि तसा डॉक्टरांचा जबाब पण घेतला गेला. पुढे वाली आणि शिंदेनी अहोरात्र मेहनत घेऊन या टोळीविरुद्ध आवश्यक तो पुरावा जमा करून कोर्टात खटला दाखल केला. यात श्रीमती वोल्गा यांना लुबडल्याबद्दल रशीदला 4 वर्ष सक्तमजुरी आणि अँथोनीला 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली. या खटल्यात कांतीला दोषमुक्त केले. सन्याल यांच्या खटल्यात अँथोनीला 4 वर्ष, लिंगय्याला 8 महिने, प्रतापला 2 वर्ष, मणीला 1 वर्ष, कांतीला 6 वर्ष अशा शिक्षा देण्यात आल्या. त्या खटल्यातून रमेश आणि विष्णूला दोषमुक्त केले. या दोन्ही खटल्यात वीरेंद्र होता, परंतु खटला चालू असताना तो मरण पावला होता. या खटल्याचा निकाल लागला. वीरेंद्र टीबीने आजारी होता. तर अशा अर्थाने नंतर ही एक भयंकर टोळी अखेर तुरुंगात गजाआड गेलीच.